हा गार्डन एरिया या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे। आर्टिफिशियल ग्रीन लॉन या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी 4 वे लाईट येणार आहे। रात्रीच्या वेळी खूप सुंदर दिसणार आहे। महत्त्वाचं या ठिकाणी आपल्या बंगलो समोर हा संपूर्ण हा ओपन स्पेस आहे। वाव, खूप मोठा असा हा आपला किचन आहे। एल शेप मध्ये किचन मोठा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे। वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेला हा किचन आहे। या परिसर बघितला हा पूर्ण डेव्हलप एरिया मध्ये हा तुमचा बंगलो असणार आहे। या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी बंगलोज आहेत, तर बंगलो कॉलनीमध्ये हा तुमचा हक्काचा नाशिकमध्ये बंगलो असणार आहे। जर तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने नाशिकमध्ये घर घेण्याचा विचार करत असाल तर ही प्रॉपर्टी खास तुमच्यासाठी। तर मित्रांनो, याची जी प्राइस आहे ही आहे फक्त। नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह रिअल एस्टेट। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय केकेवाग ॲग्रिकल्चर कॉलेजच्या समोर लक्झरियस असा 3 BHK ट्विन बंगलो। मित्रांनो, हा तंडेला पॅटर्न मध्ये आपला हा बंगलो असणार आहे। तुम्ही याची पार्किंग बघू शकता, किती स्पेशियस अशी याची पार्किंग आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला हा गार्डन एरिया या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे। आर्टिफिशियल ग्रीन लॉन या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी 4 वे लाईट येणार आहे। रात्रीच्या वेळी खूप सुंदर दिसणार आहे तुमचा हा गार्डन एरिया। वेरॅज या ठिकाणी आपल्याला 4 ते 5,000 लिटरची अंडरग्राउंड वॉटर टँक बघायला भेटते, तुम्ही बघू शकता। तर या ठिकाणी आपल्याला ईव्हीचा चार्जिंग पॉइंट काढून दिलेला आहे, ज्या ठिकाणी तुम्ही कार किंवा तुमची बाईक या ठिकाणी चार्ज करू शकता। तर ही खूप मोठी अशी तुमची कार पार्किंग आहे। तुमच्या सहज या ठिकाणी 2 4 व्हीलर आरामशीर पार्क होतील। तर चला याचा ग्राउंड फ्लोर बघूया। तर हा आहे आपला पॅसेज एरिया। त्यानंतर आपण आपल्या मास्टर बेडरूम कडे वळतो। तर हा तुमचा आहे मास्टर बेडरूम। तो खूप स्पेशियस आहे। मोठ्या साईजच्या विंडोज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला वॉशरूम बघायला मिळतं। या ठिकाणी आपल्याला युटिलिटी स्पेस एरिया किंवा वॉशिंग एरिया बघायला मिळतो, प्रोव्हाइड केलेला आहे। खूप छान आहे। तर चला बघूया आपला फर्स्ट फ्लोर। फर्स्ट फ्लोअरला जाण्यापूर्वी हा आपला मेन डोर आहे आणि या ठिकाणी आपल्याला पॅसेज बघायला मिळतो। या ठिकाणी आपल्याला इन्व्हर्टरसाठी प्रोव्हिजन करून दिलेला आहे। तर या आपल्या स्टेअरकेस आहे, या ठिकाणी ग्लास येणार आहेत आणि स्टेनलेस स्टीलच्या ग्रिलिंग सुद्धा येणार आहेत। तर आता आपण वळत आहोत आपल्या फर्स्ट फ्लोअरकडे। तर हा तुम्ही बघू शकता आपला लिव्हिंग रूम आहे, हॉल आहे। तर खूप मोठा आहे, स्पेशियस आहे। याची जी साईज आहे ही आहे 17 बाय 14 फीट इतका हा मोठा आहे। या ठिकाणी आपल्याला वास्तुशास्त्रानुसार देवघरासाठी जागा देखील करून दिलेली आहे। हॉललाच लागून या ठिकाणी आपल्याला आपली गॅलरी बघायला मिळते, खूप छान आहे गॅलरी देखील। आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणून आपल्याला केकेवाग ॲग्रिकल्चर कॉलेजच्या समोर आहे ही आपली वास्तू। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गॅलरीमध्ये वुडन पॅनल्स बघायला मिळतात। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला हॉलमध्ये POP प्रोव्हाइड केलेला आहे। तर हॉल नंतर आता आपण वळूया आपल्या किचनकडे। वाव, खूप मोठा असा हा आपला किचन आहे। एल शेप मध्ये किचन मोठा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे। वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेला हा किचन आहे। या ठिकाणी तुमचा रेफ्रिजरेटरचा या ठिकाणी प्लेस काढून दिली आहे, खूप स्पेशियस आहे। खरं तर महिलांचा सर्वात जास्त वेळ जातो तो किचन मध्ये, त्यामुळे या ठिकाणी त्यानुसार किचनची जी साईज आहे ही मोठी ठेवलेली आहे। खूप छान असं किचन डिझाईन केलेलं आहे। प्रत्येक गोष्ट या ठिकाणी प्रॉपरली डिझाईन केलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता बिग साईज विंडो सेटअप या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला एक वॉशिंग प्लेस या ठिकाणी छोटीशी बघायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं इलेक्ट्रिक पॉइंट येणार आहे, ज्या ठिकाणी तुम्ही मिक्सर किंवा ओव्हन या ठिकाणी ऑपरेट करू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी तुम्हाला लॉफ्ट पण या ठिकाणी बघायला मिळतो। तर खूप मस्त आणि छान असा हा तुमचा किचन असणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वॉश बेसिंग आणि वॉशरूम या ठिकाणी बघायला मिळतं, तुम्ही बघू शकता। तर हा होता आपला फर्स्ट फ्लोअरचे हॉल आणि किचन। त्यानंतर वॉशरूम आपण बघितलं आणि त्यालाच किचनलाच अटॅच या ठिकाणी आपल्याला वॉशिंग एरिया पण होता आणि देवघरासाठी पण जागा दिलेली आहे। तर हा आपला फर्स्ट फ्लोअर होता। आपण आता बघणार आहोत आपला या लक्झरियस 3 BHK बंगलोचा सेकंड फ्लोअर। चला तर मित्रांनो, आता आपण वळणार आहोत आपल्या सेकंड फ्लोअरच्या सेकंड बेडरूम कडे। तर तुम्ही बघू शकता किती स्पेशियस असा हा तुमचा बेडरूम असणार आहे। याची जी साईज आहे ही आहे 13.5 बाय 14 फीट इतका हा मोठा तुमचा बेडरूम असणार आहे। यालाच अटॅच या ठिकाणी आपल्याला गॅलरी पण बघायला मिळते। वाव, जर तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने नाशिकमध्ये घर घेण्याचा विचार करत असाल तर ही प्रॉपर्टी खास तुमच्यासाठी। हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या
या बंगलो समोर केकेवाक स्कूल अँड कॉलेज आहे, त्याचबरोबर या ठिकाणी आपलं राजबिहारी स्कूल जवळ आहेत आणि अनेक साऱ्या स्कूल या ठिकाणी या प्रॉपर्टी पासून जवळ आहेत. सर्वात महत्वाचं या ठिकाणी आपल्या बंगलो समोर हा संपूर्ण ओपन स्पेस आहे. सो खूप छान व्हेंटिलेशन तुम्हाला नेहमी मिळणार आहे. तर आता आपण बघणार आहोत आपल्या सेकंड फ्लोअरचा लास्ट बेडरूम म्हणजेच थर्ड बेडरूम. सो चला. तर या ठिकाणी आपल्याला पॅसेज बघायला मिळतो, खूप छान असं स्पेशियस आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला वॉशरूम बघायला मिळतं. वॉशरूम नंतर या ठिकाणी आपला हा लास्ट बेडरूम म्हणजे थर्ड बेडरूम आहे. तुम्ही याची साईज बघू शकता, खूप स्पेशियस आहे आणि खूप छान व्हेंटिलेशन या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे, कारण खूप मोठ्या साईजच्या विंडोज या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि खूप छान या ठिकाणून निसर्गाचा तुम्ही आनंद घेऊ शकता. पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आहे. तर हा आपला 3 BHKचा थर्ड बेडरूम होता. तर याचा आपण आता टेरेस बघूया. चला. तर मित्रांनो, आता आपण वळत आहोत आपल्या टेरेसकडे. तर आता आपण आलोय आपल्या लक्झरियस 3 BHKच्या बंगलोच्या टेरेसवर. तर तुम्ही बघू शकता खूप मोठी अशी याची टेरेस आहे. या ठिकाणी ब्रिक बेड कोबा केलेला आहे आणि प्रॉपर स्लोप केला आहे, जेणेकरून तुमचं पावसाळ्यात जे पाणी असतं ते या ठिकाणी साठणार नाही, लिकेज होणार नाही आणि टेम्परेचर मेंटेन राहील. त्याचबरोबर या ठिकाणी लोखंडी जिना येणार आहे आणि वरती देखील 1000 लिटरची टाकी येणार आहे. सो तुम्ही आजूबाजूचा जर परिसर बघितला, हा पूर्ण डेव्हलप एरियामध्ये हा तुमचा बंगलो असणार आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी बंगलोज आहेत. तर बंगलो कॉलनीमध्ये हा तुमचा हक्काचा नाशिकमध्ये बंगलो असणार आहे आणि नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी खरं तर ही प्रॉपर्टी आहे. याचं लोकेशन मी परत एकदा तुम्हाला सांगतो. हे बळी महाराज मंदिरापासून फक्त 500 मीटरच्या अंतरावर याचं लोकेशन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता केकेवाक कॉलेज आपल्या या टेरेसवरून दिसतंय. हे संपूर्ण जे व्हाईट बिल्डिंग दिसते हे केकेवाक कॉलेज आहे. त्या ठिकाणी जर तुम्हाला गेट दिसत असेल तर तो केकेवाक स्कूल अँड कॉलेजचा गेट आहे. सो अशा काही प्रकारची याची टेरेस होती. तर मित्रांनो, मला खात्री तुम्हाला हा बंगलो आवडला असेल आणि याची प्राइस जाणून घेण्यासाठी तुम्ही फार आतुर असाल, बरोबर ना? तर मित्रांनो, याची जी प्राइस आहे ही आहे फक्त 80 लाख रुपये प्लस अदर चार्जेस, स्लाइटली निगोशिएबल. खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा, तुमची साईट व्हिजिट प्लॅन करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी आजच बुक करा. धन्यवाद.